जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ रामदास स्वामी कृत श्रीमत दासबोध ग्रंथातील दशक 17वा प्रकृती पुरुष नाम आणि तेथील समास तिसरा श्रवण निरूपण नाम हा दासांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या समासाचा संपूर्ण गर्भितार्थ खालील मुद्द्याच्या आधारे सांगता येईल. मुद्दा क्रमांक 1, श्रवणाचे महत्त्व आणि सावधपणा. श्री समर्थ या समासाची सुरुवात एका इशाऱ्याने करतात. थांबा, घाई करू नका. ग्रंथाचे वाचन किंवा श्रवण करताना आपले चित्त विचलित असू नये. जगामध्ये अनेक प्रकारचे श्रवण असते, पण अध्यात्म निरूपण हे सर्व श्रवणामध्ये श्रेष्ठ आहे. ज्याप्रमाणे आपण सोने पारखताना, नाणी मोजताना, धान्य निवडताना कमालीची सावधगिरी बाळगतो, त्यापेक्षा कोटीपटीने अधिक सावधगिरी अध्यात्म विचारात असावी लागते, कारण तेथे मनाचा आणि मुक्तीचा प्रश्न असतो. मुद्दा 2, प्रचितीचे शास्त्र. श्री समर्थ स्पष्टपणे सांगतात की केवळ जुन्या कथा, पुराणे किंवा अवताराच्या गोष्टी ऐकून पुण्य मिळते असे म्हटले जाते, पण त्याने एका हातात काय येते? अध्यात्म हे केवळ ऐकीव नसून ते प्रचितीचे शास्त्र आहे. अध्यात्म विचार समजून घेतल्यानंतर मनातील सर्व तर्क वितर्क आणि संशय नष्ट होतात. जगामध्ये जे मोठे पुरुष होऊन गेले त्यांनी आत्म्याचाच आधार घेतला. त्या आत्म्याची थोरवी शब्दात सांगणे कठीण आहे. मुद्दा 3, आत्मतत्वाचे श्रेष्ठत्व. श्री समर्थ म्हणतात की हा आत्माच युगानुयुगे तिन्ही लोकाचे संचालन करत आहे. या देहात किंवा वस्तूत आत्मा नाही, ते केवळ लाकडासारखे निर्जीव आहे. सृष्टीतील विवेकी सज्जनच या आत्मरूपाचे महत्त्व जाणतात. सूक्ष्म विचार आणि मायेचे स्वरूप. श्री समर्थ येथे साधकाला स्थूलाकडून सूक्ष्माकडे नेतात. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूताच्या पलीकडे मूळ माया आणि प्रकृती पुरुष असा सूक्ष्म खेळ आहे. अनेक लोक बाह्य जगात आणि मायेच्या धांदलीत गुंतलेले आहेत. जे या सूक्ष्म तत्वाचा विचार करतो त्याचे संशय फिटतात. विदेह अवस्था प्राप्त करणे हेच साधूचे लक्षण आहे. मुद्दा 5, पदार्थ ज्ञान विरुद्ध आत्मज्ञान. येथे एक मोठा इशारा आहे. पदार्थ ज्ञान म्हणजे अधोगती. केवळ भौतिक वस्तूचे ज्ञान मिळवणे आणि त्यात रमणे म्हणजे अधोगती होय, कारण सर्व पदार्थ नाशवंत आहेत. आत्मज्ञान, अष्टांग योग किंवा पिंडज्ञानापेक्षा तत्वज्ञान श्रेष्ठ आहे आणि त्यापेक्षाही आत्मज्ञान श्रेष्ठ आहे. साधकाने सर्व बाह्य अनुमान सोडून त्या निरंजन तत्वाचा शोध घेतला पाहिजे. मुद्दा 6, निर्गुण ब्रह्माची खूण. शेवटी समर्थ परब्रह्माचे स्वरूप सांगतात. मूळ मायेच्या मुळाशी जो हरिसंकल्प आहे तेथे उपासनेने पोचले पाहिजे. त्याच्या पलीकडे निर्गुण ब्रह्म आहे, जे आकाशासारखे निर्मळ, निश्चळ आणि सर्वव्यापी आहे. हे तत्व समजून घेण्यासाठी विवेक प्रलय करावा लागतो. म्हणजे जे जे ईश्वर आहे त्याचा त्याग करून जे शाश्वत आहे ते ओळखावे लागते. या समासाचा मुख्य उद्देश दासांना सावध करणे आहे. समर्थांना सांगायचे आहे की अध्यात्म हा केवळ फावल्या वेळेचा उद्योग नाही, तर ते अत्यंत सूक्ष्म आणि अनुभवाचे शास्त्र आहे. जोपर्यंत मनुष्य दृश्य पदार्थाच्या मोहात अडकलेला आहे तोपर्यंत त्याला आत्मज्ञान प्राप्त होणार नाही. सार आणि असार याचा निवाडा करून देहाभिमान सोडून त्या सर्वव्यापी चैतन्याशी एकरूप होणे हेच खऱ्या श्रवणाचे फळ आहे. जय जय रघुवीर समर्थ.